आणि लोकांना एक पर्यायही मिळालेला होता, कारण लोक त्रस्त झालेले आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, आणि त्यांना एक पर्याय पाहिजे होता आणि त्या पर्याय ते वंचित बहुजन आघाडी आणि MIMच्या गठबंधनमध्ये ते बघत होते. पण दुर्दैवी गोष्ट हे आहे की जेव्हा आम्हाला हे सांगण्यात आलं की नाही आम्ही 8पेक्षा जास्त सीट देऊ शकत नाही, म्हणजे ते कोणालाही मान्य नाही होतं, आमच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही होतं, आमच्या पार्टीचे सर्व जे आहे असदुद्दीन अवैसी आहेत त्यांना आणि कुणालाही हे पटत नव्हता. म्हणून नाइलाजाने आम्हाला हे अलायन्स तोडावं लागलं. त्याचा फटका नक्की आम्हालाही आहे, पण कुणाच्यामुळे झालेला आहे हे लोकांना आता कळालेलं आहे. दुसरं की MIMची अशी रणनीती आहे की ते तेलंगणामध्ये त्यांचं म्हणजे इतकं गड असताना सुद्धा तिथे फक्त 8 जागा लढतात. महाराष्ट्रात तेवढी शक्ती नसताना 52-55 जागांवरती कोणी सांगतं आपल्याला की मतलब तेलंगणामध्ये ते तिकडची जे सरकार आहे TRS यांच्या सोबत त्यांचा अलायन्स आहे. आम्हाला जास्त जागांची का मागणी करत? तिथे अलायन्स आहे, तिथेच्या सरकारमध्ये आहे असंच आहे. असदुद्दीन अवैसी हैदराबादमध्ये एकच खासदार आहे, पण त्यांची ताकद जी आहे ते तिकडच्या मुख्यमंत्रीप्रमाणेच आहे, इतकीच ताकद आहे त्यांची. आम्हाला महाराष्ट्रामध्ये आता 150 आमचे कॉर्पोरेटर्स आहे, 2 आमदार, 1 खासदार निवडून आलेला आहे, आमचे ग्रामपंचायतमध्ये सदस्य आहे, नगर परिषदमध्ये आहे, नगरपालिकामध्ये आहे, इतकं मोठी ताकद आमची झालेली आहे. तर आम्हाला माहीत होतं की आम्हाला किती सीट्स आता लढवायच्या आहे. 288 पैकी 288 आम्ही लढवणार नाही होतं. आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही जास्तीत जास्त किती सीट्स लढणार, तर 40, 50, 60 इतकं आम्हाला एक टार्गेट होतं. आता आम्ही सध्या 44 सीट्स आम्ही लढत आहे. आम्हाला माहीत आहे की ज्या सीट्सवर आम्हाला रिझल्ट्स मिळणार म्हणजे मिळणार त्या सीट्सवर आम्ही निवडणूक लढणार आणि त्याच्या मधूनच आम्ही रिजल्ट्स काढणार आहे. सर ये हिंदी में ये सवाल कि सर वंचित के साथ जो आपका अलायंस हुआ तो उससे लगता है आपको कि दोनों पार्टी का बहुत ज़्यादा नुकसान हो रहा है और वोट ऑफ डिवाइडेशन बहुत ज़्यादा हो जा रहा है, किसी और को इसका फायदा मिलेगा? देखिए सर, फ़ायदा तो मुझे पता नहीं है किसको मिलेगा. नुकसान जो है वो MIM को और वंचित बहुजन आघाड़ी को दोनों को ही थोड़ा सा सहना पड़ेगा, क्योंकि महाराष्ट्र की जनता खुद चाहती थी कि एक पर्याय के तौर के ऊपर वंचित बहुजन आघाड़ी और MIM ने साथ में आना चाहिए, लेकिन किसी कारणवश ये मुमकिन नहीं हो पाया. जब वंचित बहुजन आघाड़ी के प्रमुख प्रकाश अंबेडकर साहब ने साफ कर दिया कि हम MIM को सिर्फ 8 सीट्स देंगे, उसके बावजूद भी हमने बड़ी कोशिशें की, उनके साथ बातचीत की, चर्चाएं किए, कई घंटों तक ये चर्चाएं चली, लेकिन जब ये मामला नहीं सुलझा तब अवैसी साहब ने आदेश दिया कि नहीं, अब हम अलग रास्ता ही हमको इख्तियार करना पड़ेगा. लेकिन ये सही है कि अगर हम दोनों साथ में आते तो महाराष्ट्र के अंदर एक बहुत बड़ा धमाका हो सकता था. अब भी हमारी कोशिश रहेगी कि जितने सीटों पर हम लड़ रहे हैं, भले ही हम अलग होकर लड़ रहे हैं, ज़्यादा से ज़्यादा सीटें लेकर आने की कोशिश करेंगे. लेकिन नुकसान किसको और फायदा किसको होगा? बीजेपी को, सेना को इसका फायदा नहीं होगा वोट ऑफ डिवाइडेशन की वजह से? देखिए साहब, हमारा जो वोट बैंक था वो वोट बैंक भाजपा से परेशान हो चुका था और शिवसेना, NCP, कांग्रेस इन सब से परेशान हो चुका था, तो उसे एक पर्याय चाहिए था और वो पर्याय वंचित बहुजन आघाड़ी और MIM के अंदर देख रहा था. तो हमें ये पूरा यकीन है कि भले ही हम अलग हो गए हैं, लेकिन जो वोटर है वो वोटर आज भी हमें एक पर्याय के रूप में ही देख रहा है. जो MIM के तरफ रहने वाला था वो MIM के साथ है ही, और जो वंचित की तरफ जाना था वो वंचित के पास जाएगा, हमें पूरा यकीन है. तो मैं नहीं समझता हूँ कि इसका फ़ायदा किसी और को मिलेगा, हमारे साथ यकीन है. लेकिन हाँ, ये एक सच्चाई है कि अगर हम दोनों साथ में रहते तो एक बहुत बड़ा धमाका हम कर सकते हैं. अभी आपने कहा कि जो वोट वंचित को मिलना है वंचित को मिलेगा ही मिलेगा और MIM को मिलेगा ही मिलेगा. तो कोई इंटरनल तो आपकी नहीं है इस तरह की बात की जहाँ MIM की अच्छी सीट है तो वहाँ पर वंचित आपको सपोर्ट करेगी इंटरनली, और जहाँ आप देखिए साहब, कुछ दिन इंतज़ार करिए, आपको एक साथ हम सब चीज़ें तो बताएंगे नहीं, कुछ दिन इंतज़ार करिए और भी आज की खबरें आपको मिलेंगी कि क्या क्या हम करने वाले हैं. करते एक साथ हम पूरे पत्ते तो नहीं खोलेंगे अभी. आखिरी सवाल सर, वही रिपीट की तेलंगाना में आप सिर्फ 8 सीट लगा और महाराष्ट्र में इतने ज़्यादा क्यों, इस पर भी बहुत से सवाल उठ रहे हैं. देखिए, हमारी दुविधा ये है ना साहब कि हमारे को आप लोग ये करना चाहते हैं कि चित भी अपनी और पट भी अपनी. अगर हम 288 सीटें लड़े होते तो सबसे पहले आप हमारे मुंह में माइक डाल के पूछे होते कि आप बीजेपी को जिताने के लिए 288 सीटें लड़ रहे हैं. हमने ज़्यादा सीटें लड़े तो परेशानी, हम कम सीटें लड़ रहे हैं तो परेशानी. हमको हमारी ताकत मालूम है कि कहाँ पर कितनी सीटें लड़ना चाहिए करके, हम उसका आकलन करके हम हमारे हिसाब से इलेक्शन लड़े. हमको अगर ऐसा लग रहा है हैदराबाद में हमको 10 ही लड़ने का है
तो कोई ज़ोर ज़बरदस्ती तो हो नहीं सकती है कि नहीं हैदराबाद में आप पूरे लड़ाइए साहब। महाराष्ट्र के अंदर जिस दिन हम ये फैसला करेंगे कि 288 हमें लड़ाना है, तो ये हमारे पार्टी के अध्यक्ष का फैसला होगा। किसी मतलब हम किसी के विरोधी पक्ष के या लोग बोल रहे हैं या मीडिया वाले हमसे सवाल कर रहे हैं, तो हम हमारा काम जो है हमारी मर्जी के हिसाब से हमारे पार्टी के अध्यक्ष के हिसाब से चलते हैं। हम किसी ऐरे गैरे नत्थू खैरों के हिसाब से नहीं चलते। गेल्या विधानसभात आपले दोन आमदार होते, गेल्या विधानसभात आपले दोन आमदार होते, या वारीला नांदेडात तिसऱ्या क्रमांकावर होते। आज हे फिरोज लाला आणि साबिर चौस आहेत। या विधानसभात आपण काय बघू शकतात, काय आकडेवारी? नाही, नांदेडच्या संदर्भात आम्ही हे सांगू इच्छितो की एक ऐतिहासिक विजय नांदेडमध्ये मिळणार आहे। माझ्या औरंगाबाद शहरामध्ये तर असं झालेलं आहे की औरंगाबादला आम्ही काँग्रेस मुक्त केलेले आहे। औरंगाबाद शहराची जे 3 सीट्स आहे त्यामध्ये एकही काँग्रेसचा उमेदवार आहे नाही, कुणाची हिंमत नाही होती आमच्या बरोबर आमच्या समोर उभे राहण्याची। ती स्थिती नांदेडमध्ये तुम्हाला दिसणार आहे। हे इलेक्शन आम्हाला असं वाटतं की काँग्रेससाठी एक लास्ट इलेक्शन आहे। पुढच्या इलेक्शनमध्ये कोणत्याही असू द्या ते इलेक्शन, त्या इलेक्शनमध्ये त्यांना कॅन्डिडेट्सच मिळणार नाही, कारण सगळी गर्दी जी आहे ते सगळं MIM कडेच असणार आहे। म्हणजे अशोक चव्हाण अजून प्राभूत होणार आहे या बारीलाही, जसं लोकसभामध्ये त्याची हे झाली प्राभूत, आज या बारीलाही होणार। मी तुम्हाला चॅलेंज करतो की महाराष्ट्रातले सगळे मोठे जे नेते आहेत त्यापैकी काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण साहेब आहे। त्यांना असं वाटत असेल की नाही मी जिंकणार, माझ्यासाठी कोण आहे चॅलेंज, खूप सोपं आहे मला जिंकण्यासाठी, तर मी अशोक चव्हाण साहेबांना हे सांगणार की तुमचा शेड्यूल द्या की महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आपण सभा घेणार आहे, कुठे ते जाणारच नाही। इतके घाबरलेले आहे की मी माझ्या स्वतःची कॉन्स्टिट्युएन्सी सोडून गेलं की हे दोघं त्यांच्यावर हावी होणार, तर ते गप्प आपल्याच कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये बसणार आहे। उमेदवार दिले आहे ना, तुम्ही बघा ना सगळं काही होणार, म्हणजे काय होणार आहे ते रिझल्टच्या नंतर तुम्हाला कळेल ना की काय काय आहे का। आता वंचित आघाडीसोबत आपली युती झाली नाही, पण निवडणुकीनंतर आपण दोघे एकत्र येणार आहेत का? कोण वंचित आघाडीसोबत आपण नाही, आता निवडणूक 21 ऑक्टोबरला आहे, अजून काही दिवस शिल्लक राहिलेले आहे, त्यामध्ये खूप काही होऊ शकतं। नाही, पण दोघे सोबत नंतर येणार आहेत की नाही? नाही, नंतरचं कशाला बोलतो तुम्ही? बरं, जिथं निवडणूकच्या अगोदर ही काही होऊ शकतं ना। 10 दिवस आहे ना, आता 10 दिवसामध्ये काही होऊ शकतं। एकदम शेवटचा प्रश्न, ज्या ठिकाणी MIM ने उमेदवार दिला नाही आणि तिथे वंचितचे उमेदवार आहेत, तर तिथे MIM ची भूमिका काय? त्याचा निर्णय जे आहे माननीय बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब ते घेतील, त्याच्या बाबतीत आमचा विचार सुरू आहे। बघा, मुंबईमध्ये बायकलला च्या सभेमध्ये असदुद्दीन अवैसी साहेबांनी समाजवादी पार्टीचे सर्व आहे अबू आसिफ त्यांना विजय करण्यासाठी त्यांनी हे केलेले आहे। येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळेल की आम्ही कोणाला हे समर्थन देणार आहोत। म्हणजे समर्थन देण्याची तयारी, तुझ्याशी काहीतरी बोलणं वगैरे झालं असेल? सुरू आहे। पण तुमच्या मनात काय, तुमच्या मनात काय करावं? तर माझ्या मनाची गोष्ट मी आपल्याला कशाला सांगू, माझ्या मनामध्ये राहू द्या ना। साबिर चौस काँग्रेस पक्ष सोडून आलेले आहे, शेवटचा माझा शेवटचा, साबिर चौस काँग्रेस पक्ष सोडून आले, अजून काँग्रेसचे आहेत। अशोक चव्हाण असं म्हणणं होतं की MIM नांदेडात संपली, तर आपण काय म्हणणार, काँग्रेस संपली का असं म्हणणार? 24 तारखेला आम्ही पुन्हा येणार नांदेडमध्ये आणि तेच प्रश्न आम्ही अशोक चव्हाण साहेबांना विचारणार आहे की आता कोणी संपले तुम्ही सांगा। थँक्यू। ओके, थोड़ा लंबा हो गया। नानेवड न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है।